गावात गावगाड्याला अन्यसाधारण असं महत्त्व आहे. पाहायला गेलं तर गावाकडचे जी लोक आहेत ते एकत्र कुटुंब पद्धत अवलंबताना दिसतात. मात्र कुठेतरी काळाच्या ओघामध्ये ही जी पद्धत आहे ती लोप पावताना आपल्याला दिसत आहे. संयुक्त जी कुटुंब पद्धत आहे ती विभक्त होताना दिसत आहे. त्याच पद्धतीने सोलापूर जवळील उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथे एक ग्रामपंचायतीने एक ठराव मंजूर केलेला आहे आणि हा ठराव काय आहे ते आपल्यासोबत बोलण्यासाठी सरपंच वैशाली धुमाळ आहेत. ताई, काय तुमचा निर्णय झालेला आहे आणि कशा पद्धतीचा हा निर्णय आहे? ग्रामपंचायतीने जे निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला मी स्वागत करते. ओके. अशा तऱ्हेने ज्या ग्रामपंचायतचे जे उपसरपंच आहेत विशाल कांबळे आपल्यासोबत आहेत. दादा, विभक्त पद्धत असते, एक ठराव मंजूर केलेला आहे. तो ठराव असा आहे की जो कोणी मुलगा असेल किंवा मुलगी असेल आपल्या आईवडिलांना सांभाळणार नाही त्याला कुठल्याही प्रकारचं सरकारी अनुदान असेल, सरकारी योजना असतील किंवा वारसा हक्क असेल हे पद्धत लागू केली जाणार नाही असा ठराव मंजूर केला आहे. का बरं? तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर. मी विशाल अंकुश कांबळे गावचा उपसरपंच. दिनांक 30/1/25 रोजी गावचे सरपंच वैशालीताई धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली गावची ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेमध्ये गावातील जे वृद्ध लोक आहेत, जे म्हातारपणामध्ये जे आयुष्य जगतात, या म्हातारपणी आयुष्य जगणाऱ्या वृद्धांचं जे मुलं आहेत त्या मुलांनी आपल्या आईवडिलांची सेवा करावी किंवा आपल्याला आईबापांनी जे काय जन्म दिलेला आहे ह्या जन्म दिलेल्या उपकारातून परतफेड म्हणून त्यांची सेवा करावी ह्याच हेतूने गावच्या ग्रामसभेमध्ये असा एक विषय आला की गावात जे आपल्या आईवडिलांना सांभाळतील किंवा त्यांची सेवा करतील अशाच लोकांना महाराष्ट्र शासनाकडून ज्या मिळणाऱ्या योजना आहेत त्या योजनेमध्ये पंतप्रधान आवास योजना घरकुलची असेल, रमाई आवास घरकुल असेल, रहिवासी दाखला असेल, अशा जे काही योजना आहेत त्याला जे काय लागणारे NOC किंवा कागदपत्र ग्रामपंचायतकडून उपलब्ध करून देण्यात येतात. जे असे कोणी त्या आमच्या गावामध्ये आढळतील अशा तरुणांना आम्ही ते NOC देणार नाही असा एक गावच्या ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच गावामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांची जयंती साजऱ्या होतात. जयंती असो किंवा वाढदिवस असो किंवा अन्य कोणताही सण असो, उत्सव असो, ह्या उत्सवानिमित्त गावामध्ये डिजिटल होर्डिंग लावण्याची सध्याची एक परंपरा चालू आहे. आम्हाला कुठल्या होर्डिंगला विरोध करायचा नाही किंवा लावायलाही सुद्धा विरोध करायचा नाही. फक्त ग्रामपंचायतीची जी काही NOC असेल ते NOC घेऊन डिजिटल लावावं जेणेकरून की काय गावामध्ये कोणतं वातावरण दूषित होणार नाही. त्या डिजिटलची जे काय तरुण मुळे त्या डिजिटलची परवानगी घेतील त्यांच्या ते लक्षात यावं व त्या होर्डिंगवर त्यांचं लक्ष असावं ह्यासाठी हा एक ठराव आम्ही एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत गावचे ग्रामसेवक आहेत. दादा, ठराव मंजूर केला, हा ठराव अशा पद्धतीने होतो का? 30 जानेवारी 2025 रोजी गावची ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती. त्या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांमार्फत आणि सदस्य यांच्यासमोर हा विषय घेण्यात आला असता सर्व ग्रामस्थांची अशी मागणी होती की गावातील जे आईवडील वगैरे आहेत, वयोवृद्ध आहेत, अशा पालकांना जे मुलं करणार नाहीत अशा मुलांना त्यांना वारसाचा लाभ देण्यात येऊ नये आणि असे गावातील जे काही दाखले उतारे जे काही शासकीय योजनेचा लाभ आहे असा देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली. सरपंच, उपसरपंच यांच्या सर्वांच्या संमतीने हा ठराव संमत करण्यात आला आणि सर्वांच्या बहुमताने म्हणजे चांगल्या प्रकारचा एक निर्णय घेण्यात आला. तसेच अजून एक निर्णय म्हटलं तर गावात जे अनावश्यक होर्डिंग्स वगैरे लावले जातात असे होर्डिंग्स लावण्यात येऊ नये म्हणून त्यावर प्रतिबंध करण्यासाठी ग्रामपंचायतची परवानगीशिवाय कोणीही होर्डिंग्स लावण्यात येऊ नये असा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. असे सर्व ग्रामस्थांची मागणी असल्यामुळे ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. आपल्यासोबत काही ग्रामस्थही आहेत. दादा, ग्रामपंचायतीने आपल्या आदर्श असा हा उपक्रम, योजना असतील किंवा एक ठराव मंजूर केला आहे, तुम्हाला पटतो का हा ठराव? 100% पटणार ना. आणि हा तर मागाशी तुम्ही विचारलं की हा यशस्वी होणार का? होणार. कारण कसं झालं आहे, पूर्ण गावच्या आग्रहासाठी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य या सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे, स्वयंपूर्तीने निर्णय घेतलेला आहे. सध्या जे एकत्रित कुटुंबाची अधोगती चालू आहे, वयोवृद्ध लोकांना जे काय टाळलं जातं त्यांच्याकडे औषधोपचारासाठी किंवा त्यांच्या एकूण जे काही संगोपनासाठी जे दुर्लक्ष केलं जातं त्याला या सध्याच्या तरुण पिढीला एक धाक राहावा
जेणेकरून आपली संस्कृती पण जतन व्हायला पाहिजे, आपली एकत्रित कुटुंब पद्धती जतन व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, या गावामध्ये सुरुवात फक्त झाली होती, आई वडिलांना न सन्मान ही फक्त सुरुवात झाली होती. सुरुवातीलाच या ग्रामपंचायतनं ही सुरुवातच नष्ट केलेली आहे. त्यामुळे पुढचा जो अनर्थ होणार आहे भविष्यकाळामध्ये तो या ठिकाणी थांबलेला आहे. दुसरा मुद्दा असा होता, आणि सगळ्यांनी स्वयंपूर्ती निर्णय घेतलेला आहे. हे कुणाची जोर जबरदस्ती नव्हती, काही नव्हती. पण काही अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी 99% लोकांनी याचं अनुमोदन दिलेलं आहे. त्यामुळं हा यशस्वी होणार आमचा ठराव. या ठरावाचं रूपांतर कारवाईमध्ये पण होणार. आणि दुसरी गोष्ट, नो डिजिटल झोन जे होतं, मर्यादित स्वरूपामध्ये सामाजिक एकतेचा संदेश देणारेच डिजिटल लावावेत. आणि ते देखील लावताना ग्रामपंचायतची पूर्व परवानगी घेणं आवश्यक. कारण आता सण आणि उत्सवाचे जयंत्याचे दिवस आहेत. त्या माध्यमातून थोर महापुरुषाचा संदेश देण्याऐवजी कोणाला तरी खिजवण्यासाठी आणि कोणाला तरी कमी दाखवण्यासाठी जर डिजिटल कोण लावत असतील, अशा डिजिटलला परवानगी ग्रामपंचायत देणार नाही. त्याच्यावर फौजदारी गुन्हे तालुका पोलीस स्टेशनला दाखल केले जातील. आणि या दोन्ही निर्णयाचा एक वचक आमच्या गावात सध्या प्रसिद्धी झालेली आहे, सगळ्याच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे अशा चुका ह्यापुढे कोणीही करणार नाही अशी अपेक्षा आहे. दादा, मुलं बाहेर असतात शिकायला, त्यांचे आईवडील त्यांच्यासोबत असतात, मात्र इथं जमीन असती, असं असलं तरी त्यांच्यावर कसं वचक ठेवता येईल? मग कसं आहे, खेडेगावात मुळात सर्वात जास्त जे मुलं आहेत ते शहराकडे गेलेले आहेत. त्यांचे आईवडील येत आहेत. पण 100% मुलं काय आईवडिलाकडे लक्ष देत नाहीत असं नाही आहे. पण त्यात काय असते, त्यांच्यावरती वचक बसवण्यासाठी जे ग्रामपंचायतीनं ठराव केलेला आहे तो कौतुकास्पद आहे, धाडसी निर्णय आहे. आणि मी ग्रामस्थ म्हणून आमच्या ग्रामपंचायतीचं स्वागत करतो आहे आणि त्यांना शुभेच्छा देतो. आणि हा जो ठराव केलेला आहे आमच्या तळेपरगा ग्रामपंचायत, मला माझ्या माहितीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातला पहिला ठराव असावा. आणि ह्या ठरावाची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीला असं एक लेटर काढावं की तुमच्याकडून काय होतं आहे का. जर आता तुमच्या माध्यमातून तर ही प्रसिद्धी झालेलीच आहे सर्वांकडे, म्हणजे प्रसारमाध्यमातून. पण माझी अजून एक विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की त्यांनी हा सर्व ठराव बघून सर्व ग्रामपंचायतीला एखादा GR काढावा. अशा पद्धतीने 13,000 लोकसंख्येचं हे तळेपरगा गाव आहे. या गावची लोकसंख्या बघितली तर मोठ्या प्रमाणावर आहे. 13 सदस्यांची ग्रामपंचायत सदस्य जे आहे त्यांची बॉडी आहे. आणि त्यांनी एक ठराव मंजूर केला की जे आईवडिलांना सांभाळणार नाही, त्यांचं वारसा हक्क असेल किंवा शासकीय अनुदान असेल किंवा इतर जे कागदपत्र असेल ते दिले जाणार नाही. त्यामुळे हा आदर्श म्हणावा असं जे ग्रामपंचायतीने जो मंजूर केलेला आहे तो सध्या तरी चर्चेचा विषय ठरत आपल्याला दिसत आहे. कॅमेरामॅन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.